तर तुळशीपासून किंवा उंबरठ्यापासून रांगोळीने किंवा हळदी कुंकवाने लक्ष्मीची पावलं काढत पूजेपर्यंत आणायची आहे. जिथे आपण पूजा मांडणार आहोत त्या पाटावर किंवा चौरंगावर कोरी वस्त्र, लाल, पिवळी किंवा गुलाबी रंगाची वस्त्र अंथरायची आहेत. त्यानंतर पाटावर तांदूळ ठेवून मूर्तीची स्थापना आपण करणार आहोत. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचे आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः म्हणत 3 वेळेला पाणी प्राशन करायचे आहे आणि ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः म्हणत 2 वेळेला पाणी ताम्हाणात सोडून द्यायचे आहे. सर्वप्रथम कलश स्थापना करून घेऊ. तांदळाचा गंज करून त्यावर कलश ठेवायचा आहे. कलशात नाणं, सुपारी, गंध, अक्षता, फूल टाकायचं आहे. कलशावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक किंवा 5 रेषा काढून घ्यायच्या आणि त्यावर 5 विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवून नारळ त्यावर ठेवायचा आहे. नारळाची शेंडी ही वरच्याच दिशेने असावी. त्यानंतर विड्याची 3 जोडपाने ठेवायची. त्यावर थोडे तांदूळ टाकून एका जोडपानावर देवाऱ्यातली गणपतीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती आणि कुबेराची मूर्ती नाही म्हणून मी सुपारी ठेवली आहे. त्यानंतर कलशाला, लक्ष्मीला, गजलक्ष्मीला, गणपतीला, कुबेराला असं आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल व्हायचंय. एका छोट्या तबकात मी कवड्या घेतल्या आहेत आणि त्याखाली तांदूळ घेऊन ते तबक मी लक्ष्मी समोर ठेवलं आहे. असं म्हणतात कवड्या लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, कारण अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल टिकण्यासाठी ह्या कवड्या उपयोगी असतात. पाटावर डाव्या बाजूला आपल्याला घंटा ठेवायची आणि तिची पूजा करून घ्यायची. शंख असल्यास पाटावर उजव्या बाजूला तांदळाचा गंध करून त्यावर शंख ठेवायचा आणि त्याची पूजा करून घ्यायची. सर्व देवतांवर आपल्याला गंध, अक्षता, फुलं आणि देवीला आपल्याला पुष्पहार घालायचा आहे. ही पूजा करत असताना आपल्याला मनात देवाचं नामस्मरण करायचंय. प्रथम आपल्याला गणपती बाप्पाचं, लक्ष्मी मातेचं, कुबेराचं, धन्वंतरींचं असं मनातल्या मनात आपल्याला नामस्मरण करायचंय. आजच्या दिवशी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी धण्यांना महत्व आहे, म्हणून धन स्वरूप धणे आपल्याला एका बोळक्यात देवी समोर ठेवायचे आहेत. 2 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेऊन त्यात खडी साखर आणि लाया बताशांना ती खोबऱ्याची वाटी भरायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाट्या आपल्याला विड्याच्या पानावरील देवतांसमोर ठेवायच्या आहेत. खालील पाटावर तुम्ही पाहू शकता हे एक DIY आहे, ज्यात एका सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या घटातून नाणी खाली ओसंडून वाहत असताना दर्शविले आहे. मला इथे बोळकी ठेवायची आहे. त्याखाली अशी तांदळाची रास मी करून घेणार आहे आणि त्यावर 5 किंवा 7 प्रकारच्या धान्यांनी भरलेली बोळकी आपल्याला ठेवायची आहेत. लक्ष्मी ही धन देवता आहे, तसेच धान्य देवता देखील आहे, म्हणून आज धान्याच्या राशींची पूजा देखील करायची असते. त्यानंतर 5 बोळक्यांमध्ये लाह्या, बताशे आणि 1 नाणं असं ठेवलं आहे. लक्ष्मी पूजनासाठी लाह्या, बताशांना खूप महत्व असतं, म्हणून त्यांची देखील पूजा आपल्याला करायची आहे. आणि प्रत्येक बोळक्याला बाहेरून गंध, अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे. आपण जी नवीन केरसुणी बाजारातून आणली आहे तिलाही आपण लक्ष्मी मानत असतो. तिचीही आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. जिथे आपण केरसुणी ठेवणार आहोत तिथे आधी तांदळाने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर केरसुणी ठेवून तिला गंध, अक्षदा, फूल व्हायचं आहे. त्यानंतर नारळ, करगोटा यांची देखील आपल्याला पूजा करायची असते. नारळ, करगोटा ठेवण्यापूर्वी तांदूळ ठेवायचा आणि त्याच्यावर नारळ ठेवायचं. आणि आज या नारळ करगोट्याची पूजा केली जाते आणि भाऊबीजेच्या दिवशी याच नारळ करगोट्याने मारुतीला ओवाळलं जातं. लक्ष्मी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पैसा, सोनं, नाणं असं येतं. लक्ष्मी ही धन देवता असल्यामुळे पैशांची, सोन्याची तसेच पासबुक, ATM कार्ड इत्यादींची गंध, अक्षदा, फूल वाहून पूजा करून घ्यायची असते. तसेच वर्षभराची हिशोबाची जी वही असते ती नवीन आणून कुंकवाने पानावर शुभ लाभ आणि सरस्वती चिन्ह काढायचं आहे आणि हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून तिची पूजा करून घ्यायची आहे.
त्यानंतर स्वयंपाकघरातल्या काही वस्तूंना आपण लक्ष्मी मानत असतो, जसे की सूप, चूल, माठ, उखळ, जातं यांची देखील गंध अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गावाकडे गाई म्हशींची पूजा केली जाते. तसेच जिथे केर कचरा टाकतो तिथे देखील गंध अक्षदा फूल वाहून पूजा केली जाते आणि त्या उकिरड्यावर किंवा केर कचऱ्यावर तेवत असलेला दिवा ठेवला जातो. पूजेची मांडणी झाल्यानंतर पूजेच्या ठिकाणी सर्वत्र मातीचे दिवे पेटवून ठेवायचे आहेत. त्यानंतर धूप निरांजन देवीला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर गणपतीची आरती, महालक्ष्मीची आरती असं म्हणून घ्यायचं आहे. आणि आरती झाल्यानंतर निरांजनाचं जे तबक आहे जे तुम्ही जमिनीवर ठेवणार आहे त्याआधी तांदूळ ठेवायचा आणि मग तबक ठेवायचा. संपूर्ण पूजा झाली आहे. आता मी नैवेद्य दाखवणार आहे. त्यापूर्वी पाण्याने मी चौकोनी मंडल करून घेणार आहे. त्यानंतर मिठाई, दिवाळीचा फराळ, पूर्णावरणाचा स्वयंपाक तसेच फळांचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर ताटाभोवती पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि जमिनीवर पळीने 2 वेळेला पाणी सोडून द्यायचं आहे. याचा हेतू एकच की देवांना हस्तप्रक्षालनासाठी आपण पाणी देत असतो. त्यानंतर देवीला आपल्याला सांगायचं आहे की तुझी पूजा मी मनोभावे अगदी साध्या पद्धतीने केली आहे. तू ती स्वीकार कर आणि आम्हा सगळ्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळू दे आणि तुझी कृपा अशीच आमच्यावर असू दे. आजच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत सगळी दारे खिडक्या उघड्या ठेवायच्या. 12 वाजता घरातून उंबरठ्यापर्यंत केरसुणीने झाडत आणायचं. त्यानंतर केरसुणीचा एक फड तोडायचा आहे आणि ते करत असताना अलक्ष्मी निस्सारण असं म्हणायचं. त्याचप्रमाणे घरातील कोपऱ्यात सूप वाजवून अलक्ष्मी निस्सारण करायची आहे. असं केल्याने घरातील दारिद्र्य, क्लेश, नकारात्मक विचार बाहेर जातात.